भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथातील पंचम खंड म्हणजे 5वा खंड चालू असून 5व्या खंडातील भाग पहिला आपण पाहत आहोत. भाग पहिल्यामधील चॅप्टर 8 भिक्खू आणि अपराध स्वीकृती हा चॅप्टर आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देसना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. चॅप्टर 8 भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसंथ अथवा हातून घडलेल्या अपराधीची स्वीकृती ही संस्था होय. भिक्खू संघाविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवान बुद्धाने निर्मिली ती म्हणजे उपोसथ अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. अपराध किंवा दोष या संबंधी केलेल्या नियमाचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत असे, दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाचा शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधांचे या नियमाचे परिपालन परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधांच्या म्हणजे नियमांच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपसंथाचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूंची सदसद विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. उपोसथ अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमोक्ष या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपसंथासाठी त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर पंधरवाड्यात अशा 3 सभा भरवल्या जात. पहिली चतुर्दशीला
दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोषत म्हणतात. कबुलीच्या दिवसाला उपोषत म्हणतात. उपोषत म्हणजे कबूल करणे. जे काय आपल्याकडून अपराध घडला असेल ते लोकांच्या समोर जी मीटिंग सभा भरायची त्या सभेमध्ये त्यानं कबूल करायचं की माझा हा नियम या दिवशी माझा चुकलेला होता, माझ्या हातून तो अपराध घडला, याची मी इथं कबुली करतो, पुन्हा घडू देणार नाही. अशा प्रकारची दर 15 आठवड्यातून तीन सभा किंवा 3 मीटिंग होत होत्या आणि त्या मीटिंगमध्ये ते कबूल करावं लागत होतं. जसं आपण ज्यावेळेस बुद्धविहारामध्ये जातो, ज्यावेळेस आपण अभिवादन करतो तथागत भगवान बुद्धाला, त्यावेळेस आपण सुद्धा ते उपसंत व्रत तिथं धारण केलं पाहिजे की माझ्या हातून जे काय घडलं आहे तथागता त्याची मी इथं कबुली करतो, मला माफ करावं, इथून पुढे माझ्या हातून काही चुकलं असेल पण मी चुकू देणार नाही अशी स्वतःच तिथं कबुली केली पाहिजे. त्याला उपसंत होतं. तसंच भिक्षूलासुद्धा त्या भिक्षूंची सभा भरायची सिनियर लोकांची आणि त्या सिनियर सभेमध्ये त्या नवनिर्वाचित जे भिक्षू असत, म्हणजे त्याला आपण नवदीक्षित म्हणू, श्रामणेर म्हणू, श्रामणेराकडून काही जर अपराध घडला तर त्यानं त्या 3 मीटिंगमध्ये कबूल करून सांगायचं, जेणेकरून त्याच्याकडून अपराधिक विचार वाढणार नाही आणि सत्सद्विवेक बुद्धिवानचा तो जसं सोन्यातलं कीट तपून त्यातलं ते बाहेर काढते सोनार, तशा पद्धतीचे हे जे सिनियर जे भिक्षू असतात ते या ज्युनियर भिक्षूच्या ज्या काही ज्याकडून चुका घडतात त्यांना सुधारवण्याचं काम या 3 सभेमधून किंवा 3 मीटिंगमधून घडत असते. त्याला उपसंत म्हणतात. सभेत एक भिक्खू पतिमोक्षातील एक प्रतिबंध म्हणजे एक नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात, यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे उल्लंघन केले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढील प्रतिबंधाकडे वळे. अशा तऱ्हेची उपसंताची सभा भिक्खुनी संघातही होईल. जशी भिक्षूच्या होईल तशी भिक्षुणीच्याही होईल. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्याय परीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगायचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्याय परीक्षेला सुरुवात होईल. याला म्हणतात भिक्खू आणि अपराध स्वीकृती. त्याच्याकडून जे काय अपराध घडला असेल त्याची त्याने कबुली त्या 3 मीटिंगमध्ये द्यायच्या. अशा प्रकारे इथे भाग दुसरा पहिला संपलेला आहे. दुसऱ्या भागाला सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या भागामध्ये भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना भाग दुसरा आणि खंड 5वाच आहे. तर चॅप्टर याच्यामधला पहिला आहे भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धाची कल्पना. तथागत भगवान बुद्धानं भिक्षू कसा असावा ही कल्पना बुद्धाने इथे मांडलेली आहे. भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना.
भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले ते असे. काय म्हणाले तथागत भगवान बुद्ध? भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत की भिक्खूनं कसं वागायला पाहिजे हे स्वतः बुद्धाने भिक्षूंना उद्देशून ते अशा पुढील प्रमाणे ते म्हणतात, जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काश्य वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो, तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही. पहा, भगवान बुद्धाने स्पष्ट सांगितलेलं आहे की तो अंगावर चिवर घालून जर अपराध करत असेल तर तो त्या चिवर घालण्याच्या लायकीचा नाही, त्याचे चिवर उतरवून घ्या. परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, म्हणजे त्यानं मनावरचा जे काही वाईट सगळं धुवून म्हणजे नष्ट केलेलं आहे, परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे, तोच खरोखर काश्य वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. भीक मागणारा वेगळा भिकारी. म्हणून बुद्ध काय म्हणतात, जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय. धम्माचं पालन करत नसल, भिक्षा मागत असेल तर तो भिक्षू नाही. केवळ भिक्षा मागणारा मनुष्य व्यक्ती भिक्खू ठरत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे बुद्ध काय म्हणतात, ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खू होय. भिक्खू कशा प्रकारचा असतो? ज्याला दुष्टपणा स्पर्श करत नाही, म्हणजे वाईट गुण त्याच्याजवळ थांबत नाहीत. जो अव्यभिचारी आहे, म्हणजे शीलवान आहे, जो सावधपणे जगात परिभ्रमण करतो, कुठे जाताना, वागताना, बोलताना, चालताना तो सावधतेने बोलतो, चालतो, वागतो, तोच खरोखर भिक्खू होय. नाहीतर अंगावर चिवर घातलं फक्त आणि वागणं जर तसं नसेल तर तो भिक्षू म्हणता येणार नाही. सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्तिसुख, विनयशील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा, म्हणजे आश्रवांचा, काम, क्रोध, मोह, मत्सर याला वासना आश्रवांचा क्षय म्हणजे नष्ट, क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते. अशा भिक्षूचे भाषण मधुर असते. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममान असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून च्यूत होणार नाही, म्हणजे चुकणार नाही. जे आपल्याला लाभले आहे
त्याची अवहेलना करू नये. दुसऱ्याला लाभले त्याची स्पृहा करू नये, त्याचा द्वेष करू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. अल्पच का होईना, थोडंच का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अव्हेर करीत नाही, अपमान करत नाही, जो शुद्धजीवी आहे, प्रमादरहित आहे, अशांचा देवसुद्धा प्रशंसा करतात. जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही, त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे. बसा 2 मिनिटं बसा. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनांच्या अस्रवशयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. तर ती हलकी कशाने होईल? राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील. म्हणजे तुझे नाव हलके होईल. 5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनावर मात करावी. 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला अघतीर्ण म्हणतात. ओघतीर्ण म्हणतात म्हणजे त्यानं पलीकडचं तीर गाठलं, जिंकला. हे भिक्खू, ध्यान कर, प्रमाद राहू नको, म्हणजे पापिष्ट राहू नको, प्रमाद राहू नको. आपले चित्त कामभोगात रमू देऊ नकोस. म्हणजे काम, क्रोध, मोह याच्यापासून तू सावध हो, दूर हो. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही आणि ज्ञानाशिवाय, प्रज्ञा म्हणजे ज्ञान, प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. निर्वाण झाला का? निर्वाण पदाला पोचला का? नाही, तर त्याच्या जवळ आहे. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूंच्या जीवनाला इंद्रियावर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या प्रतिबंधाचे म्हणजे प्रतिमोक्षाचे पालन करणे, ज्याचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत, आळस आहे, अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करील. म्हणजे दुःख आणि सुख त्याच्यावर काही परिणाम करणार नाही. स्वतःला स्वतः जागे कर, स्वतःची परीक्षा कर. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. कारण मनुष्य स्वतःची आपली स्वामी आहे. स्वतःच आपला स्वामी आहे. तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी
उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे. आपण सुद्धा त्या उमदा घोडा पाळतो तसंच आपण या जीवनाला पाळलं पाहिजे, नियमाला पाळलं पाहिजे. जो भिक्खू अप्रमादित राहण्यात आनंद मानतो, जो अविकारांचे भय मानतो, जो आपले लहानसे वध लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो, जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्यूत होणार नाही, म्हणजे हरणार नाही. तो सदैव निबाण सानिध्य अनुभवतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धांचे ध्यान करतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस सावधतेने बाळगतात. संघावर एकाग्र झालेले असतात, म्हणजे संघाचे नियम पाळत असतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात. एखादीचा आहे काय नाही. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या म्हणजे स्वतःच्या शरीराच्या सर्व क्रियाचे रात्रंदिवस ध्यान करतात. माझ्या हातून काय चुका लागलं, माझ्या हातून चुकलं का. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेने समाधान मानते. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात, त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते. संसार त्याग बिकट आहे, संसार उपभोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे, गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढवून ठेवलेलं असते, कारण त्याच्यावर कसा प्रसंग येईल हे काही त्याला सांगता येत नाही. कोण्या घडी वाढणार आहेत, कोण्या घडी काय बोलणार आहेत, कोण माणूस कसा वागणार आहे. म्हणून सगळं भिक्षू हा दुःखानंच जीवन जगत असतो, पण त्याच्यात त्याने आनंद मानला पाहिजे. ज्याच्या ठिकाणी सद्धम्म आहे, शील आहे, यश यांनी जे ऐश्वर्यवान आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. कारण तो चांगल्याला वाईट म्हणत नाही, वाईटाला वाईटाला चांगलं म्हणतो आणि चांगल्याला चांगलं म्हणतो. म्हणून म्हणजे सर्व असं म्हणजे त्यांची सम्यक दृष्टी असते, सम्यक विचार असतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान कोण्या जाती धर्मासाठी नसून अखिल मानवाच्या हिताचं आहे. म्हणून या धम्माच्या विचारामध्ये कोणत्या जाती धर्माचे बंधने नाही. भगवान बुद्धाचा धम्म हा सर्व मानवजातीनं पाळल्यावर त्याच्या जीवनाचा विकास होते. म्हणून आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल हे माझं चॅनल आहे. या चॅनलवरचे व्हिडिओ आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावेत, जेणेकरून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. असं बोलून आजचा व्हिडिओ इथे थांबू. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम.